नमस्कार. कला अर्थात कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनच्या समीप 22 उपक्रमात सहर्ष सादर करीत आहोत पु ल देशपांडे लिखित आणि मुकुंद मराठे नाट्य रूपांतरित नाटक कसे बसवतात. याचे दिग्दर्शक आहेत संजय आपटे. नमस्कार. नाटकाचा जन्म तुम्ही समजता तसा थिएटरमध्ये होत नाही. नाटककाराची धुरगटलेली अंधारी खोली ही नाटकाची जन्मभूमी, रिहर्सल हॉल ही कर्मभूमी आणि थिएटर ही दहनभूमी. अहो, नाटकावरचे अखेरीचे सर्व संस्कार हे इथेच होतात. आपल्या हाताने लिहिलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग पाहून जाणारा नाटककार आणि आपल्या हाताने लहानाचा मोठा केलेला कोणाला तरी मूठ माती देऊन जाणारा सामान्य इसम यांच्यामध्ये काही फारसा फरक नाही. दिग्दर्शक, नट, नटी, साऊंड, लाईट, प्रॉम्प्टर, मेकअप मन या सर्वांनी मिळून केलेल्या त्या सामुदायिक खुनाचे भयंकर प्रात्यक्षिक पाहून जाणाऱ्या नाटककाराची मनस्थिती छे 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 मी काय अवघा सांगत नाही. त्याचं असं होतं, कोपरा रेस्टॉरंट मध्ये दिग्दर्शक भुजंगराव आणि लेखिका यांची अचानक गाठ पडते. भुजंगराव नवीन नाटक लिहिलंय. भुजंगराव तुमचं वाळूचं तेल बघितलं परवा. कसं वाटलं? नाटक आहे सोसोच बर का. तुमचं प्रोडक्शन मात्र वंडरफुल. तरी मला भरपूर वेळ मिळाला. असं अहो पण काही काही प्रसंग केवळ तुमच्या डिरेक्शनमुळे अत्यंत उठावदार झाले बरं का. थँक्यू. खरंच म्हणजे बघा तो विशेषतः तो दुसऱ्या अंकातला कुठला बरं तो हिरोईन. हिरोनं दिलेल्या वेडीतली फुलं चुरगाळून दोरा बंडलाला गुंडाळून ठेवते. त्या ऍक्शन मधूनच मला हिरोईनची कॅरेक्टर डेव्हलप करायची. असो त्याच्यात म्हणजे मी काय केलंय, रशियन टेक्निक मध्ये थोडस इटालियन म्हणजे 19th सेंचुरी इटालियन टेक्निक आहे. म्हणजे असं बघा, हे टेबल, हे स्टेज समजा, आणि हा कप हा हिरो, आणि ही बशी बशी ही हिरोईन. हा हिरो बशी हिरोईन. आता ह्याच्यात मी रिव्हॉल्विंग स्टेजचा असा वापर केला की एकाच वेळी हिरोचं झोपडी वजा घर आणि हिरोईनचा आलिशान बंगला दिसत. आणि जेव्हा हिरो घरातून बाहेर पडून असा वळतो, हिरोईन समोर गॅलरीत उभी, आणि हिरोईन जेव्हा बॅडमिंटनची रॅकेट घेऊन बाहेर पडते, हिरो असा समोर आला, आणि जेव्हा क्लायमॅक्सचा सीन येतो नाटक दिलंय. बरोबर, वाचू आपण एकदा. तर अशा प्रकारे नाटकाच्या वाचनाचा दिवस ठरतो आणि काही दिवसांनी तो दिवस उजाडतो. लाजते, पुढे सरते फिरते तरी लेखिका संस्थेच्या बिघाडी जाते. बाहेर पाटी असते नाट्योद्धार अकॅडमी. अहो, त्या पाटीवरची जर का चालू अक्षरं पुसता आली असती तर तुम्हाला श्री महाडेश्वर प्रासादिक नाटक मंडळी ही अक्षरं दिसली असती. आणि तत्पूर्वी सकल सज्जन समाज सुधारक नवतरुण बालमेळ्याची ती पाटी. अहो, त्या पाटीप्रमाणेच भुजंगरावांचे स्थित्यंत झाले. मेळ्यातला पिढ्यात फुंकणारा भुजा पुढे वीर सोडणारा मास्टर भुजंग झाला, आणि पायी मोडणं लागल्यापासून दिग्दर्शक संचालक ओ भुजंगराव म्हणू लागला. अहो भुजंगराव नाटक आलात का? बघू. खूप कापावं लागेल आपल्याला. कापावं लागणार. तिसरा अंक आहे ना, तो साप बदलावा लागेल. बदलावं लागणार. आणि पहिला अंक हा सुरुवातीला जरा कमी करून पुढे वाढवा. आणि दुसऱ्या अंकात पडद्याची जागा मला असं वाटतं खाली वर करा.
त्या तिसऱ्या अंकातली भैरवीची सिच्युएशन मागची अलीकडेच घ्या. कारण भैरवी एखादा लाश पडल्यावर ऑडियन्स थांबत नाही, समजाच गोंधळ होतो नाही भुजंग? तुम्ही याचं काय ऐकू नका. तुम्ही पटकन लिहून का, आपण लगेच बसायला गेलो. भुजंगरावांच्या त्या शब्दांनी मृत हृदयात संजीवन संचारतो. त्या आनंदात लेखिका वही पोकोटीला मारून घरी जाते. पुढे 7-8 वेळा पहिला अंक, 4-5 वेळा दुसरा अंक आणि असंख्य वेळा तिसरा अंक बदलल्यावर भुजंगरावांना शेवटी ते नाटक पसंत पडतं. आता प्रत्यक्ष तालीम सुरू करण्याच्या आधी पाचवांची निवड करण्याचा प्रसंग असतो. हा हिरो, याला गाणं यावं लागतं. शिवाय चेहरा गोंडस आणि बोलणं हिरोईन पेक्षाही नाजूक असावं लागतं. हा साईड हिरो, केवळ गाणं आणि रंग कमी नाहीतर हिरोच. नेहमी हिरोच्या साईडला असतो, पण इतर वेळी दोघांमधून विडीचा विस्तार सुद्धा जात नाही. हा कोणत्या रांडीचा स्वतःला काय समजतो? अरे आम्हाला नरण नाही म्हणून, नाहीतर दाखवून दिलं असतं या कोणत्याच्या आईचा गो. कुमारी या नाटकात खरं म्हणजे हिला बेस्ट हवी, कारण हिची 4 नाटकं चालू आहेत आणि 4तही हीच हिरोईन आहे. कुमारी ब, हिला दिलेलं काम पसंत नाही. कुमारी अ जर का हिरोईन व्हायला तयार नसेल तर ही व्हायला तयार आहे, पण हे काम हिला पसंत नाही. हे हो काय भुजंगराव, गेल्या नाटकाच्या वेळी तुम्ही मला सांगितलं होतं की पुढच्या नाटकाची हिरोईन मी म्हणून. असं सांगितलं? खरंच द्या ना हो हिला छान. ए तू नको चोंबडेपणा करू. काय हो भुजंगराव, लवकर निघेल ना नाटक? का? नाही, कारण आणखीन काही महिन्यांनी मला काम नाही करता येणार ना. का? किश्श. हो भुजंगराव, अहो गाणी किती घालणार? काय चांगल्या चाली असतील तर मजेल आपल्या करायला काय. कॅरेक्टर लाईट असतील तर करूच्या मायला, नाहीतरी आपल्या बोंबळल्याने कोण बसरीचं लक्ष देत आहे. काय हो भुजंगराव, हो भुजंगराव, याही वेळेस मला म्हातारीचाच रोल काय. नाटक बरंय, पण काम नाही करून वाटली. तो हिरोईनचा रोल मलाच द्यायला हवा होता. हो नाटकातच काही दम नाही, तिथे आपण काय कोकळणार? घ्या म्हणा भुजंगरावांना. अरे मागे मी त्याचं नाटक काढलं होतं, काय सिच्युएशन मस्त होत्या. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. माझ्या नाटकाविषयी काही विशिष्ट कल्पना आहे. म्हणजे असं बघा, नायिकेचा बंगला हा अतिशय भव्य असला. हो पण माझी कल्पना तशी नाही हो. नायिकेचं घर अगदी साधं, म्हणजे फार तर फार एक कपाट बरं का. छे छे छे. अहो तुम्हाला ऑडियन्स सायकॉलॉजी माहिती, स्टेजवर हे काही चालायचं नाही. मी सांगतो ते ऐका. प्रसंगाची आणि स्टेजची ही सारखी असली पाहिजे. अहो मला वाटतं नायिकेचा स्वभाव ना अत्यंत साधा आणि मनमिळाऊ असा आहे हो. Nonsense. हा? तीच त्या सर्वात बंडखोर आहे. हे बघा, तुमचा नायक तिला चक्क म्हणतो, विजया अगं किती छळ करशील माझा. हो, तिला जर शांत आणि मनमिळाऊ दाखवली तर स्टोरीची ग्रीप निघून जाईल. हा सीन मी कसा मांडणार आहे माहितीये का? विजया हा. अशी एक पाय खुर्चीवर ठेवली आणि तुमचा हिरो, हा. काय नाव त्याचं? प्रेमनाथ. हा, प्रेमनाथ. ऍक्च्युली असं तिच्या पुढे लोटांगण आणि मागून सर्व नाटकभर सारखा चंद्राचा प्रकाश दाखवतो. चंद्राचा आहे तेव्हा. असं काय करताय? ट्रिक्सीचा उपयोग हा केलाच पाहिजे. थ्रूआउट पुढल्या मूड प्रमाणे मागल्या मूडचा प्रकाश कमी जास्त कमी जास्त करा. अहो पण माझी कल्पना जरा निराळी आहे हो. हो, हा तर बेस्ट सीन आहे नाटकातला. असं काय करताय? नाहीतर पुढचा अंक चढणारच नाही. ग्लॅन्स आहे. हा, आता तिसरा अंक. हा. कुठला तुमचा तिसरा अंक? नायिकेच्या घरात. हा. हा फार छान सीन आहे नाटकातला. हा, इथे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ठीक आहे. हा. स्टेजवर अशा एका कोपऱ्यातून जिना घ्यावा. जिना? अहो ते झोपडी माझा घर आहे हो. अहो असेल, पण इफेक्टच्या दृष्टीने बघा. हा, ती जेव्हा नायकाला निक्षून सांगते काय बरं तुमचं ते वाक्य आहे? हा, नाही नाही नाही
एकदा नाही 100दा नाही हे वाक्य जिन्याची एक एक पायरी चढत म्हटलं तर केवढा इफेक्टिव्ह. अहो, पण वास्तवतेला कसं? अहो नाट्यात परिणाम साधायचा असतो. उत्कटतेच्या साध्यासाठी वास्तवतेला बाधा आली तरी हरकत नाही. हीच नाट्याची अस्मिता आहे. ह्यात सृजनशील नेत्र लावून तर काय ह्या लाईन्सवर आपण नाटक बसू. अर्थात तुमच्या सूचना हव्यातच आपल्याला. आफ्टर ऑल यू आर दी ऑथर. तर सोमवारपासून आपण रिहर्सल सुरू करायचे. शुक्रवारी एकदा संपूर्ण नाटक आपण वाचून काढू. काय एकदा रीडिंग झालं ना की ह्या लोकांच्या डोक्यात कॅरेक्टर फिक्स होतं. चल तुम्हाला जर का नाटक व्हायचं असेल तर नटांबरोबर होणार या नाटकाच्या पहिल्या वाचनाला अजिबात जाऊ नका. कारण या प्रसंगा इतका लेखकाला निरुत्साही करणारा दुसरा चला आले का सगळे? या 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 पुढे या. चल शंकर्या नारळ आणलास का? नाही, कुलकर्णी म्हणले दुकान बंद आहे. अरे मग काल नाही का आणायचास? पण ठीक आहे नुसती साखर वाट. साखर खाल्लास? हार घाल त्या फोटोला. तो तरी आणलास का? जी. हो भुजंगराव, पेढे नाहीतच तिला चिमटीवर साखर तरी घाला आमच्या याच्यात. बसा. तर आज आपण संपूर्ण नाटकाचं नुसतं वाचन करून येणार आहोत. चल लीलाबाई ही या बरं चोपडी करा सुरू. बायकोची बहीण. बायकोची बहीण नाही लीलाबाई, बायको की बहीण असेच. नाही भुजंगराव, हे बा यावरी बायकोची बहीण असं लिहिलं. हे बा हा शंकर्या नेहमी अशा चुका करतो. माग वाळूच्या तेलच्या ऐवजी जाऊ दे जाऊ दे वाचा. बायकोची नाही की बहीण. 3 अंकी करुण रसप्रधान आणि समस्यापूर्ण नाटक. स्थळ दिवाणखाना. उजव्या बाजूला दरवाजा, डाव्या बाजूला दरवाजा. स्वयंपाकघरात जाण्यासाठी मधला दरवाजा बाहेरून आत येण्यास प्रेमनाथ प्रवेश करतो. ज्याला प्रेमनाथ कुठे? काय हो त्याला निरोप नाही का मिळाला? ते म्हणाले की घरी जरा अडचण आहे म्हणून. बरं ठीक आहे मीच वाचतो प्रेमनाथ. प्रेमनाथ प्रवेश करतो. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. डॅम इट, विजया कुठे आहे? काय रे रंगी? नाही म्हणजे मिस कामिनी तेलकर नाही आल्या? आजारी आहेत त्या. हो त्या नाट्यप्रयोगाच्या नाटकात काम करते ती. आज रंगीत तालीम आहे तिची. इश्श, पण काल भेटली होती रंगी. अहो मिस नीला, मी तुम्हाला 100 वेळा बजावलंय की मिस कामिनीला रंगी म्हणू नका म्हणून. पण तुम्हाला मात्र मिस नीलाच म्हणायला हवं. रखमी म्हटलं की उकडतं. चालेल बसा खाली. मीच वाचतो विजय. चल आता चंद्रिका ब्रह्मे प्रवेश कर. अहो मिस नीला, तुम्ही चंद्रिकेचं काम करणार आहात की नाही? इश्श, मी कधी नाही म्हणाले. मग वाचा. मी माझी बही आणायला विसरले. अरे पण चाललंय काय? काय नाटक करता की तमाशा? तुम्हा लोकांना साधी एवढी शिस्त नाही. इथे काय झक मारायला जमलो आपण? झालं दे, मीच वाचतो चंद्रिका. चल आता बहादूर बाई प्रवेश करता. बहादूर बाई प्रवेश करतात. कितव्या पानं? 14व्या. काय ग नरवा कुठे तुझा? 9वा.
तिथे तर नरवा गेलाय. अहो पण नरवा याला काही अर्थ आहे का मराठी? आमच्या घरात कशाला तरी म्हणतात. मग परायला गेल्यावर म्हणा आता घ्या नवरा करून. इश्श, अहो त्यांना नवरा करून गेलं काय? अहो कधीवर नवरा करून गेला, पेन्सिलीनं करून गेला सांगतोय मी. मायला हे काय माझं तुझ्यावर अलोट प्रेम आहे. तू बाई तिथं बसून शिनी इडी वळती का? अहो भुजंगराव मला वाटतं हिरोईनची गड्याची भाषण मिक्स झाली त्याच्यात. अरे शंकर्या कॉपी करताना काय बेवडा बिन बसला का? नाही बुवा, अरे मग हे असं कसं झालं? रंग पेला होतो. आणखी काही वेळ रखडत नाटक वाचन चालतं. आपलं काम संपल्यावर एक एक पात्र उठून चालायला लागतात. नाटकाचा शेवट काय होणार याची कोणालाच उत्सुकता नसते. शेवटी फक्त लेखिका आपण इतकं वेगळं नाटक कसं लिहिलं याचा विचार करत ती घरी जाते. उंटाच्या तांड्यासारखा नाटकाचा हळू प्रवास चालू असतो आणि शेवटी तालीम हॉलमध्ये येण्याच्या थराला ते एकदाच येतं. चला चला या सगळ्यांनी या. हा आले का? या 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 आले. हा चल आता हा दरवाजा. हा तुमची एंट्री इथून. ही खुर्ची म्हणजे कोच आहे. हा आपला कोच. कोच. आणि ही दुसरी खुर्ची म्हणजे खिडकी. आणि हा इथे हात स्टँड आहे. हा आणि हे टेबल नको. हा चल. हा कामरीबाई तुमची एंट्री. आणि कोण काय गोंजा कुठे आहे? हा तो गेला रेडिओवर. हिडूदांच्या कार्यक्रमात काम आहे त्याला. हॅलो डिशाना. ठीक आहे मीच करतो प्रेमनाथचं काम. कामिनीबाई तुम्ही. हा प्रेमनाथ प्रवेश करतो. हा विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. हो कामिनीबाई चेहऱ्यावर जरा आश्चर्य दाखवा. नुसत्या ढुलत उभ्या अय्या मला कामिनी बाई काय म्हणता. नुसतेच काय म्हणणार. असं काय करता तिकडे जा. हा पुन्हा येतो. विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. हो इथे कुठे बसते? खिडकी आहे की नाही? ती खिडकीत इकडे या बरं. पुन्हा घेतो. हा विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. सखी कुसुमावती हे भाऊ धावत ग बाई. अहो काय वाजता तुम्ही? ही पहा अंग पहिला. अहो पण ही ओळ इथे कशी आली बघू. राम 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 राम. अहो कुठल्या नाटकाची वही आणली तुम्ही? हा आपण सध्या बायको की बहीण बसत की नाही? हा ही मोडक्या काट्यावर नाटकाची आहे. मला काय माहित. मॅनेजरने मला दिली ती बहिणी आणली. बरं ठीक आहे. हा, तुमची घ्या. ठीक आहे. अहो घ्या हो कामिनीबाई. आणि उद्यापासून चालू नाटकाची वही आणायची. हा चल सुरू. विजया आज माझ्या. अहो ते माझ्या म्हणजे प्रेमनाथच्या ओळीत. तुम्ही विजयाचं काम करतात की नाही? हा तेव्हा मी म्हणणार तेव्हा. अय्या मग लवकर का हो नाही म्हटल्यात. अहो असं काय करताय? मी इकडून येतो आणि म्हणतो विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. या अंकाला मी पातळ कुठलं नेसू. कुठलाच नेसू नका. आणि कृपा करून पुढलं वाक्य म्हणा. हो हा पुन्हा. विजया आज माझ्या जीवनात काहीतरी अनपेक्षित घटना घडली आहे. असं का बरं बोता. अहो हे काय टाइपरायटिंग केलंय. काहीच कळत नाही. अहो ती मराठी टायपाची अक्षरं नीट उठली नाहीत. असं काय बरं बोलता? असं आहे ते. नीट वाचा. हे बघा काहीतरी दिसतंय का यावेळी. उगाच आमच्यावर डाकळ.
अहो मिस लीला, तुमची एंट्री आली. हो का? कुठून घेऊ? विजया, मेल्यानो हात तर फाटलं माझं. काय हो भुजंगराव, ते खुर्चीचे खेळ वर आले ते मला ठोकले का नाही तुम्ही? नाहीतर काय, बघा ना किती फाटलंय माझं पातळ. ओ भुजंगराव, परवा माझं धोतर सुद्धा असंच फाटलं. हो बरंच फाटलं होतं. ईश्वर, मला काही लाज वाटते. असं फाटलेलं पातळ घेऊन तालमीला कसं उभं राहायचं? मग मी आता घरी जाते आणि बदलून येते. आता हो ना, आता परत जाऊन परत कशाला येऊ? त्याचं काय आहे, आज जरा सिनेमाला जायचंय. 6च्या शोला. 5:30 झाले, जाऊ का? उद्या मेहरबानी करून या. नक्की नक्की, अगदी वेळ 4 वाजता. हं? ठीक. मग मी पण उद्याच येते. अरे चला, उद्या भेटू. अरे काय चाललंय काय? रंगराव प्रवेश करतो, वाचून घ्या. अहो भुजंगराव, 2 आवर्स नुसते वेस्ट ऑफ टाइम झाले माझे. हे बघा, आता मला जायचं हिच मास्टर मध्ये रस झाला. एक काम करा, उद्या बिगिन पासून माझंच घ्या. अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम. आणि सिन्सिअरिटी नसेल तर माणूस मूड डेव्हलपमेंट कशी सक्सेस करून दाखवणार? छे, वेस्ट ऑफ टाइम, अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ टाइम. शंकर्या, तुझीच वाक्य घे काय? रांगोळीचं पाणी काढू का? आणि मग एकाएकी रंगीत तालमीची नोटीस लागते. रंगीत तालमीच्या तारखेबद्दल सर्व नटवर्गाचा आक्षेप किती अजून 7 दिवसांनी असायला पाहिजे. नाटकाची साधी तालीम अगदी 3 वर्ष चाललेली असली तरी रंगीत तालीम ही अजून 7 दिवसांनी पाहिजे. ही नटवर्गाची सदैवची कुरबुर. भुजंगराव तिकडे मुळीच लक्ष देत नाही. रंगीत तालीम म्हणजे जणू काही पहिला प्रयोग असं समजायचं. सीन, सिनरी, कपडे, लाईट, साऊंड, मेकअप सगळं तयार पाहिजे. परंतु प्रत्यक्ष रंगीत तालमीच्या दिवशी यातली एकही गोष्ट तयार नसते. खिडकी असती, पडदे नसतात. प्रॉपर्टीमध्ये कोच कमी असतो. भिंती रंगवायच्या राहिलेल्या असतात. फुलं असली तर फुलदाणी नसते आणि फुलदाणी आणलेली असलीच तर फुलं जाण्याची राहतात. मग हळूहळू एक एक नट येऊ लागतो. त्याच्या पाठोपाठ शीन आणि स्टेज मॅनेजमेंट. मग भराभर सामान येऊ लागतं. एक भिंत आली, दुसरी भिंत आली, तिसरी भिंत येणार बी नाही. पेंटर कडून झाली नाही ना. पेंटर बोलाय इथं जंगलचा सीन लावतो. रंगीत तालमीला काय बी चालते. अरे काय चाललंय? ओ इथं पट्टी ठोकायची आहे. आम्हा ठोका की. ठोकतो की. या पट्टीला बुराक बी पाडलं नाही. ए बारक्या चल, गिरमिट घेवाय. अहो भुजंगराव, अजून किती वेळ हो? अहो 10 वाजले, सुरू करा. थांबा हो, पट्टी ठोकायची आहे ना. बरं ठीक आहे, चला सुरू. कामिनी बाई, गोविंदराव चला. अरे त्या पहिल्या अंकातल्या लोकांचा मेकअप नाही करायचा झाला अजून. चला चला सुरू. भुजंगराव, मी काठी घेऊनच प्रवेश करू का? तुम्हाला काठीशिवाय जमणार आहे का? जेव्हा माझ्या आजच्या कामावरती जाऊ नका. तुमच्या कुठच्याच कामावर मी जात भुजंगराव, माझी मावशी आली. जा घेऊन या जा तिला. भुजंगराव, कामिनीबाई विचारतायत कुंकू साधा लाव की स्वस्तिक? चकली करा म्हणावं. भुजंगराव, फौजदाराबरोबरची शिपाई नाही आली अजून. अरे त्याची आहे. भुजंगराव, मी साफ सांगते, मी पातळ नेसून काम करणार नाही. अहो काहीतरी नेसावली झालं हो. भुजंगराव, फोटो कोणाची लावू? एक तुझ्या तीर्थरूपांचा, एक माझ्या. हा चला सुरू सुरू बडा. तुझ्या आज माझ्या जीवनात काहीतरी अपेक्षित घटना घडली आहे. अय्या, काय झालं? अरे महिपतराव, वरचा टॉप कशाला देतोस? रात्रीचा सीन आहे ना. एक काम कर. अरे ते तांबडे लाईट्स कशाला? डान्स आहे का हा? आणि तो मागचा चंद्रकांत पेटवला अजून. मग पुढे सरकवतो, दिसत नाही.
समजावून मला शिवाय द्यायचं काम नाही. अरे काय शिवाय बिवाय द्यायचं काम नाही, तर चुका करता मला आवाज चढवत आहे. ये. त्याने कुठले आले तर फालतू डायरेक्टरने कुठलं फडतूस नाटक काढलं. कुठलं धरून ये, आणलं? तुझा नाक तू तिथं. किर्लोस्करांच्या कंपनीत आम्ही 10 वर्ष काम केलंय. ते आमचं फालतू नाटक आहे. किर्लोस्करांच्या आईचा बाबा. सुरू. विजया, आज माझ्या जीवनात काही अय्या काय झालं? अरे लाईट्स वाला दोन्ही स्पॉट कशाला देतोस? फक्त उजवा दे. उजवा दिला ना. हा काय उजवा आहे? हा डाव आहे. माझ्या उजव्या बाजूला आहे ना. हे खरं काय? विजया, आज माझ्या अय्या काय झालं? गोविंदराव मिशा कुठं आहेत? पडत होत्या. लावा बरं. स्पिरिट गमची बाटली सांडली आहे. वा वा चालू द्या. विजया, आज माझ्या जीवनात किती अनपेक्षित घटना घडली आहे. असं का बरं बोलता? अय्या काय झालं? अरे कोण आहे रे तिकडे? तू अजून काय करतोय तिथे? अरे पडदा लावताने. आणि मगाशी कुठे होतास? मगाशी पडदा आला नव्हता. तिकडे नाटकाची प्रॅक्टिस झाली ती दिसत नाही का? नवं तिकडे ठोकाठोकी करतात बिंदास ओ, सगळे. विजयराव, परत सांगतो, तोंड सांभाळून मला शिवाय द्यायचं काम नाही. अशी हसली की रे तुला आता? अरे कोण आले ते फालतू डायरेक्टर कुठे पकडून आणले त्याने? ते आले, फालतू नाटक या आईला पुढे. होती रे ते. हट. अहो किर्लोस्करांच्या नाटक कंपनीत 10 वर्ष काम केलंय. हे असं 56 आहे या, डायरेक्टर. पण पुन्हा तिथला हट. चल. काही वेळाने शांतता प्रस्थापित होते. पुन्हा रंगीत तालीम सुरू होते. मालगाडीच्या गतीने नाटकाचा प्रवास चालू असतो. सर्वांना कंटाळा आल्याची स्पष्ट चिन्ह दिसत असतात. नायक नायिकेच्या पहिल्या भेटीत सुद्धा नायकाला जांभळी आवडत नाही. लेखिका खाली मान घालून थिएटर बाहेर जाते आणि मग नाटकाची पहिली रात्र उजाडते. पहिली रात्र लेखिकेला काळ रात्रीसारखीच वाटत असते. थिएटरवर लोकांचे थवेच्या थवे येत असतात. त्यात निम्म्याहून अधिक फुकट पासवाले. सारखं काहीतरी घसरून नाटक कोलमडून कसं पडेल इथे या प्रथम वर्गीय लोकांची नजर असते. आणि आपली नटवर्गाची धांदल तर सांगून कळण्यासाठी नाही, ती तर प्रत्यक्ष अनुभवलीच नाही. अहो बोट फुटून बुडताना सुद्धा आतले बुडी तुटारून इतकी धांदल करत असतील. कोणाचं वीट डोक्यावर बसते, कोणाची पॅन्ट पोटावर घट्ट होते, तर कोणाच्या धोतावरती स्पिरिट गम सांडतो. भुजंगराव मुंडी कापलेल्या कोंबडीसारखे थैमान घालत असतात. मिशा लावण्यापासून खुर्च्या वाट्यापर्यंत सगळं काही त्यांनाच करावं लागतं. घण 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 3री घंटा होते आणि पडदा उघडतो. काल मी सांगितलेल्या सर्व आज्ञा विसरून लाईट्स वाल्यांनी असतील नसतील ते सगळे दिवे पेटवलेले असतात. अरे विजया, असं काय? विजया, आज माझ्या जीवनात विजया, आज माझ्या जीवनात तुमच्या जीवनात कदाचित काही अनपेक्षित घटना येस, हो बरोबर, तसंच काहीतरी. विजया, आज माझ्या जीवनात काहीतरी अपेक्षित घटना घडली आहे. असं का बरं बोलता? अगं काय सांगू विजया, विचार करून करून डोकं फुटून जाईल असं वाटतंय. जर आता यातून काही दुसरा मार्ग सापडला नाही तर आयुष्य संपवण्याखेरीज दुसरं असं काहीच उरणार नाही. हाय
पानं उडाली. इथेच तर नायक नायिकेला ती अनपेक्षित घटना सांगणार होता. ती घटना जर का प्रेक्षकांना कळली तर नाटक काय करणार? पण ही मध्येच कशी काय आली? आपण काय गोंधळ केला याची चंदिकेला कल्पनाही नाही. आपला प्रॉम्प्टर देखील बुचक्यात पडून पानांची चाळवा करतो. लेखिका ही दुर्दशा पाहायला थांबत असेल, पण खरं म्हणजे अजून काही दुर्दशा होतच नाही. मागचा चंद्र दोनदा विझून पेटतो एवढाच, आणि प्रेक्षक सुद्धा तो चंद्रावरती ढग आल्याचा इफेक्ट समजतात. शेवटी एकदाचा पहिला अंक संपलो. आता काही लोक लेखिकेला भेटायला आले असतात. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, फार कॉमेडी. नाटक आपण अजून कधीही पाहिलं नव्हतं. त्याच्यात मी काय केलंय, रशियन बर्लेस्कचं टेक्निक. बाळू चहा आण रे, चहा खाल्लास? असं पण सांगू, तुफान विनोदी नाटक मुंबईला तर सायनागच, पण पुण्याला देखील हास्याचा कहर. मला माहितीच होतं. अहो भुजंगराव, अहो विजयला त्या हॅटवर बसवलं तर अधिकच हास्या होईल हो. नो 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 नो, अहो एवढा हाशा पुरे झाला, नाहीतर नाटक 5 तास होईल. ते काय नाही. चला दुसऱ्या अंकाची तयारी करूया. वैपाल सीन मांडला का रे? पहिल्या अंकात प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी अशी लेखिकेची अपेक्षा, पण ते हसून हसून येईल अशी नाही. दुसरा अंक सुरू होतो भलत्याच ठिकाणी हशा आणि टाळ्या ऐका. शेवटी एकदाचा नाटक संपतं. आता असंख्य लोक लेखिकेला सूचना द्यायला आलेले असतात, पण लेखिका सर्वांचा डोळा चुकून हळूच थिएटर बाहेर पळ काढते. आणि मग एका आठवड्यानी भुजंगराव एक साप्ताहिक घेऊन लेखिकेकडे येतात, ज्यामध्ये एका ख्यातनाम टीकाकाराने लिहिलं असतं. हे बघा काय लिहिलंय. आधुनिक मराठी रंगभूमीचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृष्टिकोनातून विचार करता असं वाटतं की हे असलं नाटक समाज विन्मुखतेच्या मनोवृत्तीतून एका विशिष्ट मनोगंडातून निर्माण होणाऱ्या पलायनवादी स्वप्नरंजनातून निर्माण झालं आहे. हास्यरस हा जो कलेचा घात करणारा तो ह्या नाटकात फार आहे. प्रोफेसर रेनी सीझन म्हणतात, लाफ्टर किल्स द सोल ऑफ ड्रामा. तात्पर्य, ह्या नाटकात कलात्मकता नाही, जनताभिमुखता नाही आणि विकसनशीलताही नाही. त्यामुळे कलेचे हे हीन प्रदर्शन पुरोगामी समाजाला रुजणं शक्य नाही. त्या टाळी, हो टाळी. आपल्या नाटकात कला नाही ना, म्हणजे पैसे देणारे नाटक. पुरोगामी असे कितीच आहेत पुरोगामी. दादरला एक 10-12 चष्मेवाले आणि गिरगावात एक 7 आहे. सगळे साले फुकट नाटक बघतात. ठीक आहे, मी सांगतो ना तुम्हाला, आपलं नाटक चाललं आणि खरोखरच ते नाटक चालतंही, पण करुण रसप्रधान आणि समस्यायुक्त म्हणून नव्हे, तर बेफाम विनोदी म्हणून. रंगभूमी दहनभूमीवर जळलेल्या त्या मूळ नाटकाच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखं हे नवं नाटक उभारू शकेल अशी बिचाऱ्या लेखिकेला तरी कुठे कल्पना होती.